जेवण खावण्यात आटपले सगळे. मग राणी कोण नाही आली अजूनपर्यंत? काय करून राहिली? 10:30 पावणे 11 होऊन राहिली. राणी काय करून राहिली? माई चटई तो येतच आहे, ते कुठं गेली? काऊन रे सागर, झोपला नाही अजूनही बी? तुला झोप नाही येऊन राहिली का रे? झोपला नाही का रे? नाही झोप म्हणजे मला थोडंसं काम करायचं आहे लॅपटॉपवर. आता लॅपटॉपवरच बसतो म्हटलं आणि मग झोपतो. टाइम आहे ना अजून झोपाले. 10 वाजले, 10 10:30 पावणे 11 वाजले असं नाही. अरे 10:30 पावणे 11 वाजले म्हणून राहिला अजून? झोपून जा ना. उद्या सकाळी मग उठत नाही लवकर. काय चाटू या टॉप होत होतं. आणि मग काय दुपारून तू तर 4 वाजता येत रे, तेव्हा काऊन नाही बसत रे त्या टापवर? आई लॅपटॉप आहे ना, तो लॅपटॉप आहे. हो रे, तेच म्हणून राहिली मी. गमतही नाही बाप्पा, पोरी घरी नाही आहेत. आपापल्या घरी गेल्या पोरी बी. मला तर असं सुना वाटते बाप्पा, काऊन तर गमूनही नाही राहिलं. चल बाई, पोरीले श्वेताला नाही तर संध्याला फोन करतो. नाही संध्याला नाही करा लागन बाई आता एवढ्या वक्ती. श्वेताई झोपली असन बाई आता. राहू दे, पोरीले नाही उद्या सकाळी करतो. आलीच नाही अजून ही राणी. कुठं गेली कुठं नाही तर घरीच जाऊन पाहतो हे कुठं आहे ना कुठं नाही. नाही तर मग मला अजून म्हणून माय मागं येते माय नवरा. तिला अजून भाव चढन मग. नाही नाही नाही, असं दुरून पाणी प्यायच्या निमतानाच जाऊन पाहतो बरं कुठं गेली कुठं नाही तर. सगळं झाडझूड तर केलं बाई. आता भांडे राहिले घासाचे, तर भांडे उद्या घासीन म्हणलं. पण आता माहीत नाही आई काय करते. तर गॅस वाटतं की सर्व पुसलं मी ना. भाजीपाला निवडणावड सागरजीनं आणलेला तो आतापर्यंत निवडत होती. सांबार झालं, मेथी झालं, सगळं निवडणावड केलं. फ्रीजमध्ये ठेवलं सगळं पन्न्यात भरून गिरून. आता झाडझूड केली. आता उद्या घासीन म्हटलं भांडे. तर आता जाऊ दे, उद्याच घासीन भांडे. आला का त्या भाजीपाला निवडून? एवढा वेळ लागत असते भाजीपाला निवडाले आणि झाडझूड कराले? 2 घंट्यापासून तिथं बसली भाजीपाला निवडासाठी. आणि बापा एवढ्या याच्यात माय बंदे काम होते तर करत काऊन नाही मग? एकाही कामाला हात नाही लावत माई सासू. आता जाणून बुजून सर्व मले करा लागते. बसल्या बसली भाजीपालाही निवडून नाही राहिल्या. काऊन करून राहिल्या? तर जाणून बुजून करून राहिला मला हकलासाठी. खावणं तर झालेच आहे. ते स्वयंपाकाचे तेवढे भांडे घासून घे. तिथं आहे ते तेवढे ठेवलेले सगळे घासून घेतले पाहिजे. मग जाय झोपाले लागे. झोपाचं आहे तर आई भाजीपाला निवडायला किती वेळ लागला. एखादं म्हणा मेथीची भाजी, शेपूची भाजी, कोथिंबीर किती सारं आणलं. वाटाण्याच्या शेंगा गिंगा सगळं काढायला वेळ लागला एवढा. आता 1.5-2 घंटे ते तेवढंच काढायला लागलं. तुम्ही नाही निवडू लागले मले ना. आता राहू दे ना, उद्या घाशीन ना भांडे मी. असं म्हणजे काम करून राहिली का? भाजीपाला निवडत होती का म्हणून नाही वाटते एवढा उशीर झाला. नाही तर येते लवकर ते. आला का जीवावरती आलं? उद्यावर धकलून राहिली. आणि उद्या सकाळी स्वयंपाक बनवायचा असला तर ते भांड्यावर जाऊन बसा पहिले, आहे ना? आंघोळ पाणी राहिलं करायचं, जाऊन भांड्यावर बसा. घासून घे तेवढे भांडे ते. आणि मग जात बस झोपाले. दिवसभर काय करता घरी? झोपूनच तर राहतं. कोणत्या कामाला जा लागून राहिलं तुले? का आमच्यासारखे पहिले कामं करू आम्ही तसे कामं करावं लागते का? कापसाले जातं का निंदाले जातं वा? सागरजी आले तिथून पाहून राहिले, पण एकही शब्द बोलत नाही मायले. बोलाले एकही शब्द नाही म्हणत. काही काऊन राहू दे, उद्या घासन ते. एकही शब्द नाही बोलून राहिले. पाहिजे काही म्हणू शकत नाही. काय म्हणू आईली मी आता? जाऊ दे, चहा बहीण मावीन तर करू दे येईल कामं. पहिले चांगली वागे आई हिच्या सोबत, तर ही वाली नखरे करे. आता जाऊ दे, काय करू मी आता? बोललो तर आई म्हणून मध्ये आला का म्हणून मंदा तोंड माराली. त्या दिवशी म्हणे रोजच म्हणते मध्ये ते बायकोचा बैल. जाऊ दे, आपलं बोलणं जमणारही नाही. इकडं काय पाहून राहिली? कोण आहे तिकडं? कोणीच तर नाही इकडं. आणि इकडं काय तोंड करून पाहून राहिली हे? ना तोंड पलटल्याबरोबर सागरची पै आली तिकडं उठून रूम मध्ये. पण एक शब्द बोलले नाही मायले. जाय तेवढे भांडे घासून घे आणि इकडं आणून ठेवून दे भांडे. आणि दरवाजे सर्वे लावून घे. आणि मग जाय झोपाले जायचं आहे तुले तर. भांडे घासल्याशिवाय का तू गेली? लक्षात ठेव. मायासारखी सांगितलं नाही म्हणशील मग मी. माय नाव सविती आहे म्हणलं. हो घासतो ना. जातो घासालेच जातो. सागरजी एक शब्द नाही बोलत आईले त्याच्यावाल्या. एकही शब्द बोलत नाही सागरजी आईले. आण तू थांब. लय सोपी वाटून राहिलं ना माझ्या पोराच्या मांग लागाले. आणि माझ्या पोराची सारी जिंदगी खराब करून टाकली नालायक बाईनं. तुले काय वाटते व? मी तुले असं सोडीन? माझ्या पोरीचं लग्न होतं म्हणून मी चुपचाप राहिली बाई. तुले दाखवतो ना मी. थांब कसं राहते तर. लय कामात तुले नेट लागते व. आणि तू आता हे कामच काढतो मी. थांब आता किती करतं तू. पिदडी मारू तर पाहतो मी बी. फक्तच गेली पाहिजे उठून पाय लावत मायच्या घरी. थांब तू. थोडी नाही का मोठी झोपून राहते बाई 9 वाजेपर्यंत. पेपरही असून अभ्यास नाही करत ना, काही नाही. झोपून आहे. आज सुट्टी आहे तिले ना, झोपून आहे पाय कायची. सोने.
त्या बहीण माय बिन तर तू काय रे झोपीतून उठून राहिली लेकरा रे. झोपू दे ना, सुट्टी आहे ना तिथे आज. मग झोपू दे ना थोडीशी. हा नाही का तिचा आत्मश्राप देन तुझे. झोपीतल्या लेकराने उठून राहिली तू, झोपून नाही देऊन राहिली, काही नाही तिले. काय ते तुम्ही तिले बोलायला गेला का? तुम्हीच म्हणता तिथं किती वाजले आता? 9 वाजले ना. हा लग्नाला आली ना पोरगी आता. 10वीत आहे ना, 2-4 वर्षांनी लग्नच करा लागते तिथं. आणि झोपू दे करता. आता सुट्टी आहे ना, सुट्टी आहे ना, ते बिचारी उठते 4 वाजतापासून अभ्यास करा दे. काम म्हणतं तिने, काम तिच्या घरी गेल्यावर कामच करावं लागेल तिने. इथंही काम करायला लावतं का? माणूस आहे बाई हा वाला. काय करावं ह्या माणसाचं मला समजतच नाही बाई. आजी तिच्या घरी गेल्यावर तिला काम तर आले पाहिजे ना काही. आपण काही शिकूच नाही तिले, कसं करून जी? हा ते घरी तिचा नवरा झोडपण ना येन ना तिची सासू तुम्हाला झोडपाले धरून. बोमलं ती आणि तिची सासू मग बोमलं त्याले काय शिकवलं पोरी दे, काय शिकवलं बोरी दे. तिले बोलणे त्या बापाने हेच शिकवलं का, त्या बापाने हेच शिकवलं का? मग जाऊन का तिच्या घरी? हा बाई नाही काय करायचं काय नाही, तिच्या सासूच होतं. झाली काय एवढी मोठी ते, अजून लहानच आहे. हो दे बापा, ह्या टकल्याला काही बोलू नाही, फायदा नाही. इकडे तू इकडे काय म्हणलं तुला? असे काय म्हणलं? इकडे नाही म्हणलं तुम्हाला काय ऐकू आलं? कधी पण पोरीले म्हणाले गेलं का आपण साडवा येते बाई. कधी पोरीले म्हणाले गेलं का आपण साडवा येते. आजी वहिनी, वहिनी, करुणा वहिनी, वहिनी. काय झालं काजल बाई? काय झालं जी वहिनी? सपना वहिनी आल्या ना. सपना वहिनी आल्या आणि संतोष भाऊ घरी नाही आहे, काही नाही आहे. आणि तिच्या सासूने नाही का तारा आत्यानं कानी तिचे कपडे गिपडे सर्व फेकून दिले. बुलीसाठी आणले तिनं वहिनीनं कपडे. त्या सपना वहिनीनं सगळे फेकून दिले रोडवर. पा आली बिचारी एवढ्या दुरून भेटाले पाजी. तिले भेटूही नाही देऊन राहिली नातीले. पा पोरीले, स्वतःच्या पोरीले भेटू नाही देऊन राहिली तारा आजी आत्या. माय हो माझी काजल. सपना आली. अरे बापा रे, हो का हो? आणि मग ते संतोष भाऊ घरी नाही का? माय बाई हो. चला बरं माय भांडे गिंडे घासाचेच आहे हो. जाऊ दे नंतर घासतो भांडे स्वयंपाक झालेला आहे. जेवण खावणं झाले, भांडे घास. चला बरं सपना आली म्हणते ना. चला बरं पाहिले म्हणून तर म्हणलं तुम्हाला चला म्हणून. चला आई किती आठवण येते मला आईची. माझ्यासाठी कपडे आणले आहे ना. आज नाही वाटली का पोरीले सोडून जायची? तुले सोडून झाले आणि कपडे घेऊन आली इथं. काय तर त्या कपड्यानं सोडलं काय? तिले कपडे भेटतच नाही, आम्ही देतच नाही का तिले कपडे घेऊन? मायवाल्या ना तिले चालली मोठी तसा. जा ना, आता गेली तर होती, आता काय आली? नवराई सोडला, लेकराई सोडला, उठून पळाली तिकडं. नाही मावस सासू भली बदमाश आहे बाई. तिलेच बोलते त्या सपनाली. तिची तरी काय गलती आहे? गलती राहिली हिच्या पोराले 56 नखरे आहे. मार बायाच्या मागं फिरते ते तरी काय करणार? त्याचं काही मारच खात राहील का? तिलेच बोलून राहिली, अजून आपल्या पोराचं नाही सांगत. माहीच गलती आहे का? माहीच गलती राहिले, मलाच बोलून राहिले. माझ्या पोरीला भेटू नाही देऊन राहिले मला. माहीच गलती आहे. तुमच्या पोराची काहीच गलती नाही का? माझ्या लेकराची मला आठवण येते. मी तिच्यासाठी कपडे आणले तर तुम्ही कपडे फेकून दिले. माझ्या लेकरासाठी आणलेले. नाही किती लढून राहिली हो सपना. इथे जाऊ कुठं गेली बाई ते सारखी? सारखी कुठं गेली बाई? हे तर दिसून नाही राहिली सारखी. सपना कधी आली जी बाई? सपना कधी आली हो जी? अमाय तू इकडून आली का? कुठं गेलती हो तू? तू जाऊ आली ना. पाय ना बिचारे त्या बुडीने नाही का हे पाय कपडे फेकून टाकले. पाय कशी बदमाश आहे तुझी बुडी. पाय बदमाश तर आहे. हिचे दोन्ही पोरं बदमाश आहे. ही अशीच वागते एखाद्या लेडी डॉन वागणी. निघ लवकर इथून, काही याची गरज नाही तू वाली. आणि लेकराले माय नातीले बिलकुल भेटायचं नाही. भेटाले इथं आली यल पाडत, कपडे घेऊन आली आणि बिनकामाची घेऊन आले. नांदाचा तिले नेट लागला आणि उठून पळाली. पाजी वहिनीनं आणलेले कपडे फेकून दिले. माया आत्यानं पा किती बदमाश आहे माया आत्या. गे बहिणी तशाच आहे. माय सासू काही कमी आहे का? भांड्यावानाची कमी राहिले. पोराले भडकवते तिकडं आणि मायवाले घराने सांगते राहते माय याच्यात. मोठ्यावाल्या जाऊच नाही राहत. माय याच्यातच राहते. मायच घराने करते पोराजवळं. पोराला चांगले संस्कार दिले असते ना तुम्ही, तर मला घर सोडायची जरूरत नाही पडली असती. आणि माझ्या लेकरापासून दूरही नसती राहिली. मी घेऊन नाही जात होती का माझ्या लेकराले? घेऊन जात होती. आता घेऊन जातो मी. आता घेऊन झाले. काय झालं? घेऊन गेली तर घेऊन नेऊ नाही देऊन राहिले माझ्या लेकराले. मध्ये नेत नव्हती का माझ्या लेकराले? नेऊन तर राहिली होती. तुम्हीच तर नाही नेऊ द्यायला मला. तुम्ही ना तुमच्या पोराचं माई नात होते. कायले नेऊ देईन व मी? तुले नेऊ नाही दिलं. तुले नेट लागला होता काही तर नांदाचा माया पोराजवळ. आई तू कायले आई करून राहिली व? चल हो इकडं माग. चालली मोठी आई कराले. तिच्या वाचून काय राहिलं का? त्या मायच्या वाचून आम्ही काय तुले कमी करतो का? त्या बाप झालं, मी झालं, त्या काका झालं, कराले सर्व तर करतो व. आई करून लढून राहिली. चाल होय माग. मोठी कदर आहे त्या मायले तर माहित आहे. कायले गेली असती मग तुले सोडून? ये बाई इकडं बाई व ये. चाल बरं तू माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. आई मी येतो तुझ्यासोबत. आई मी येतो. मी नाही राहत इथं. मी येतो तुझ्यासोबत. मला नाही राहायचं इथं. चाल होय इकडं बुले इकडं वय. पाजी आशाबाई कसं ओढलं मायावाल्या बुडीनं माया सासून. पा तिले बिचारीले भेटूही नाही दिलं जी पोरीले. आणि किती कामं घेते तिच्याकडून. कामं घ्याले बुलीकडून. बंदे कामं करते ते बुली बिचारी. बाई थोडस भेटू तर द्यावं तिले. लेकराले तिच्यावाल्या तिचंही लेकरू होय ना.
भेटू दे ना थोडस. काय झालं एवढ्या दुरून आली ते पोरगी भेटाले लेकराले, तर भेटू दे ना. कपडे आणले तिनं बिचारीनं पोरीसाठी. कपडे नाही घेऊ दिले, फेकून दिले तुम्ही कपडे. हो जी ताराबाई. वहिनी तुम्ही थांबा, तुम्ही नका म्हणतात बोलू आमच्यावाल्या. माई सून होई मी पाच बशीन काय करायचं काय नाही. तर आता आली काय 2 पैशाचे कपडे घेऊन माया नातीले ना. आतापर्यंत कुठं गेलती लेकरू आम्ही सांभाळलं ते सारं, आणि इली इली आठ नाही काढायला लागला ना, काही नाही, उठून पाय आली. काय बोलावं बाई यायच्या मनात? ते काही तिच्या खुशीनं गेली का? आपल्या घराण्यात असंच आहे व आपल्या कुटुंबात काजल. साऱ्या सुनायले सासुरवाच आहे, आणि ह्या बुड्या नाही का नुसते राज्य करते बाई सुनाईवर. राज्य कराले यायचे लेकरं नाही पाहत, एक एक नगिनी आहे बाई सारेच्या सारे लेकरं हिचे, ह्यावाल्या मायवाल्या सासूचे बी आणि ह्या तिचे बी. भेटू दे ना जे आई थोडस तिले. बुलीले भेटलं तर काय फरक पडते, सपनाला भेटू दे ना. चुपचाप राहायचं का नाही व तू? तुला लाता खायच्या आहे पोराच्या हातच्या मायावाल्या. लाता खाली लाव मध्ये पोरगई आहे तसंच ना, मायच्या स्मतानं ऐकते. ऐकाले म्हणून तर ते सपनाही गेली. बायकोचं काय चालू देते? बायका यायनं फक्त काही कामं करायला आणून ठेवल्या आणि लेकरं पैदा करायला, बस झालं. दुसरं काहीच नाही चालू देत. ते सपना बिचारी शहरातली आहे, ते ऐकत नाही, ते गेली. काय करणार आहे नवरा नाही नालायक असल्यावर? बरोबर आहे, सपनाचं काही चुकलं नाही. बरोबर राहिले, लेकराला भेटूही नाही देऊन राहिली बुडगी. मी भेटायला आली माझ्या पोरीले. मला भेटू द्या तुम्ही चुपचाप, नाही तर पाय मग मी माझ्यासारखी वाईट नाही राहणार आहे. काय करतो तू? काय करता मारत काय? मले मारून राहिली काय तू? मले धावच देऊन राहिली का? नाही तर पाय मी काय करता तू? मी कायले मारू तुम्हाला? तुम्ही शिकवलं पोरायले मारायचं फक्त, बाय कायले मी कायले मारू तुम्हाला? मी नाही मारत. माझ्या लेकराले नाही भेटू देत. बाई होय का व्हायची तुम्ही? बरं झालं ना बाईचा जन्म घेतला. तुम्हाला 2 पोरं आहे, 2 पोरी आहे, लाजही वाटत नाही थोडीशी? माईलाच काढतं का तू? एका लातीनं खालीच पाडी ना तुले. नखरे कशी जास्त तर चाल. होय लवकर निघी तू. जशी आली ना तशी वापस चालली जाय, नाही तर माझी पोरगा आला ना झोडपत बसन तुले. लक्षात ठेव, फोन करीन ना त्याला बोलवीन मी आता कामावरून. चाल बुले, चाल अंदा चाल. पहिले तरी लाडता बिन कामाची, तिले तू कदर नाही ना. चालली मोठी आई करायला. चाल घरात चाल. जा बाई सपना. कपडे राहू दे, मी देऊन लागेस त्या पोरीले. जाय, तुझी सासू नाही का ऐकत नाही, काही नाही. तुले माहित आहे ना बाई, मायवाल्या मलेच कशी बोलली. आपल्या स्वतःच्या पोराचं दिसत नाही बाई. जाय, काय लिहि येतं माय, अशी अपमान करते, कदर नाही तू वाली न. काय लिहि येतो बाई व नांदूच देत नाही बाई तुले नांदू देत नाही. तुझ्या नवरास ना आलाय काय नावा? त्याला बाहेरचा शौक आहे. आता परवाच्यात इथेच मला त्या सुमन सोबत दिसाले. मला माझ्या लेकराची आठवण येते ना जी आई. मला माझ्या लेकराची आठवण येते माझ्या बोलीची. मला घेऊनही नाही जाऊ देऊ. काही नाही मागे आलती, मला नेऊ नाही दिला. आता आली, मला नेऊ नाही देऊन राहिली. तिला आठवण येते हो सपना तुईवाली. बिचारी माझ्या पोरीसोबत मोनीसोबत बसते ना, सोनीसोबत ना मोनीसोबत, बिचारी पाहते हो बिरबीर. आता तिला तिची मायच नाही दिसत ना, साऱ्याच्या माया दिसते बिचारी. ते आता काय करते तुझी सासूस? आता बाई माई सासू आहे बाई इकडे माग सांगून देन बाई बहिणीचे माय सुनेनं असं म्हटलं म्हणून, आणि काढून बाई माई सटक. वहिनी चाला माय घरी, रातची रात राहायचा, उद्या सकाळीच जा लागेल. आता तुम्हाला बसगीत भेटन का? हो ना, चाल ना बाई. आता ते ताराबाई तर तुले घरात घुसूच देणार नाही. चाल ना माझ्या घरी राहायचो रातची रात. चाल ना बाई. नाही जी आई, जा तुम्ही भेटते बसा घेसा. अजून तुमच्या घरी राहिली तर तो बुलीचा बाप यांना तुमच्यासोबत भांडण करत. राहू दे, जा तुम्ही. तुम्हाला कायली तकलीफ माझ्यानं नाही. आता मी का नाही लय दिवस झाले वाटच पाहून राहिली. मी आता याच्यावर चांगली केसच टाकतो. हे लय मादल्यासारखे करते माझी सासूही बी आणि माझी नवराही बी. टाक चांगली केस टाक याच्यावर, बुडीवर टाक आणि ते टाकून अंदर. बुडी लई मस्त आवल्यावानी करते. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मात्र सबस्क्राईब वाढवा, कंजूस करू नका. व्हिडिओ तुम्हाला समोर जर सबस्क्राईब वाढवले तुम्ही तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार मी. आता तुम्ही सबस्क्राईब वाढवा, म्हणजे कंजूसपणा नका करू सबस्क्राईब वाढवासाठी. तर चला मग, कसा वाटला व्हिडिओ ते बी सांगा. तुम्हाला समोर स्टोरी माहीतच पडते यायची वाली. थोडं कन्फ्युजन असेल म्हणा, पण समजून घ्या, माहीतच पडते मग. आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र. व्हिडिओ आवडला तर